माझं नाव देवश्री रास्ते. मी जॅपनीज ट्रान्सलेटर म्हणून काम करते. मी ही कस्टम व्ह्यू सर्जरी केली 9 जून 2009. मला चष्मा खूप लहानपणीच लागला. म्हणजे जवळजवळ मी 12 वर्ष चष्मा वापरला. पण मला चष्मा वापरल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स यायचे. म्हणून मी आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर केळकर, त्यांच्याकडे जाऊन या ऑपरेशनविषयी बोलले. तेव्हा त्यांनी मला डॉक्टर लाडींचा रेफरन्स दिला. डॉक्टर केळकरांनी जेव्हा डॉक्टर लाडींच्या इन्स्टिट्यूटबद्दल सांगितलं, तेव्हा इथे येऊन मी चेकअप केला. तेव्हा इथं येऊन मी खूपच इथल्या एन्व्हायरमेंटबद्दल खूप इम्प्रेस झाले आणि मग मी या सर्जरी करण्याबद्दल मी सहमत झाले. या प्रोसिजर करण्याआधी मला खूप मनात भीती होती की दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन ॲट अ टाईम होणार. मग म्हणजे माझी दृष्टी परत जाणार तर नाही ना, किंवा मला ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा नंबर लागणार नाही ना, याची खूप भीती होती. मिसकन्सेप्शन असे होते की डोळ्याला काही इजा तर होणार नाही ना, किंवा ऑपरेशन सक्सेसफुल होईल ना, किंवा डोळ्याला परत नंबर येणार नाही ना, किंवा दोन्ही डोळ्यांनी मी व्यवस्थित पुन्हा पाहू शकेन ना, याची मला खूप भीती होती. प्रोसिजरच्या दिवशी तर माझ्या मनात खूप भीती होती की सगळं ऑपरेशन व्यवस्थित होईल ना, किंवा किती वेळ लागेल, किंवा काही दुखेल का, पेन्स होतील का काही, किंवा किती वेळ लागेल, किंवा जाताना पट्टी लावून जावं लागेल का, किंवा अशा मनात बऱ्याच शंका होत्या. पण जेव्हा ॲक्च्युअल ऑपरेशन झालं तेव्हा मी खूपच रिलॅक्स्ड होते की ऑपरेशन स्ट्रेचर पण नाही, डोळ्याला पट्टी पण नाही, किंवा काही मोठी मोठी शस्त्र पण नाही. आणि डॉक्टरसुद्धा इतके फ्रेंडली होते की माझ्या मनातली ऑपरेशनबद्दलची जी आधीची भीती होती ती पूर्णपणे गेली होती. कस्टम व्ह्यू झाल्यानंतर माझ्या लाईफमध्ये खूपच चेंजेस झाले. एकतर चष्म्याची जी डिपेंडन्सी होती ती पूर्णपणे नाहीशी झाली, आणि आता मी माझ्या ॲक्च्युअल डोळ्यांनी सगळं जग पूर्णपणे बघू शकते. आणि ही प्रोसिजर झाल्यानंतरच माझं 1 महिन्याने लग्न झालं. त्यामुळे लग्नातसुद्धा मी विदाऊट स्पेक्स माझे सगळे फोटो व्यवस्थित येऊ शकले, आणि माझं लग्नसुद्धा मी माझ्या नॅचरल डोळ्यांनी बघू शकले. ही इन्स्टिट्यूटमध्ये मी पहिल्यांदा आले चेकअपला तेव्हाच मी खूप इम्प्रेस झाले होते. कारण एकतर सॅनिटरी एन्व्हायरमेंटपेक्षाही स्टाफ आणि डॉक्टर्स खूपच फ्रेंडली होते. त्यामुळे निम्मं टेन्शन तर तिथेच नाहीसं झालं माझं. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच छान होता. आणि ऑपरेशन नंतरचे जे चेकअप्स, रेग्युलर चेकअप्स आणि गायडन्स आहे तोसुद्धा अतिशय मोलाचा आहे. मी या प्रोसिजरबद्दल सगळ्यांना किंवा माझ्या फ्रेंड्सना किंवा नातेवाईकांना जरूर रेकमेंड करीन, आणि या इन्स्टिट्यूटबद्दल तर नक्कीच रेकमेंड करीन.